मी आज तुम्हाला ह्या ज्या लाल मिरच्या आहेत पिकलेल्या त्याचं चटणी म्हणा किंवा जाम म्हणा हे सांगणार आहे. हे दोन्ही तुम्हाला फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं. ह्या मिरच्या घेतल्या, याचे देठ काढून घेतले, त्यानंतर त्याचे 2 भाग करून आतलं जे गर आहे म्हणजे ज्या बिया वगैरे त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. त्या इझिली निघून येतात. अगदी चाकूने थोडंसं केलं की ते सगळं साफ करून घ्यायचे आपल्याला आणि बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आपल्याला फक्त वरचा जो रेड कलरचा पार्ट आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे. कसं आणि याला नॅचरल कलर्स इतका छान आहे की आपल्याला यामध्ये फूड कलर वापरायची ही गरज वाटत नाही. हे बघा, आपण हे सगळं मिरच्या बिया वेगळ्या केल्या, बिया आपण चटणीत वगैरे वापरू शकतो आणि हा रेड भाग आपण सगळ्या वेगळा केलेला आहे. आता यासोबत आपण याच्यासाठी एक लसणाचा गाठा घेतलेला आहे सोलून. हे लसणाचा गाठा आणि हे लाल मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि मिक्सरमध्ये छान अगदी त्याचं बारीक लगदा करून घ्यायचा. तुम्हाला माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून बघताय ते अवश्य सांगा. आता यामध्ये आपण बारीक लगदा करून घेतला, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. म्हणजे आपल्याला अगदी अशी पातळ अशी पेस्ट झाली पाहिजे त्याची. कुठेही त्यामध्ये मिरचीचा असा आपल्याला तुकडा वगैरे असा दिसला नाही पाहिजे. हे परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता लगदा छान बारीक झालेला आहे. आता आपण पॅनमध्ये ठेवले गॅसवरती, त्यामध्ये थोडेसे तेल टाकले आणि तेल टाकल्यावरती हा जे आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली होती ती पेस्ट त्यामध्ये टाकली. त्यानंतर मिक्सरच्या भांडे जे होते त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते सुद्धा राहिलेलं जो लगदा होता लागलेला त्याला ते पूर्ण निघून जातो. आणि यामध्ये पाणी जास्तही झाले तरी प्रॉब्लेम येत नाही, कारण हे जितके शिजल्या जाईल तितके टिकण्यासाठी पण व्यवस्थित राहते. कारण हे केल्यावर ते महिनाभर आरामात फ्रीजमध्ये आपण ठेवून याचा वापर करू शकतो. तुम्हाला जर तिखट शेजवान चटणीसारखे करायचे असेल तर यामध्ये तिखटाचा आणि हिंगाचा वगैरे वापर करायचा. तुम्हाला पाहिजे असल्यास मला कमेंट करा, पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी असेल. आता यामध्ये आपण 1 चमचाभर गूळ खिसून घेतलेला आहे आणि तो यामध्ये वापरणार आहोत. हा गूळ आता याला पूर्ण अगदी मिक्स करून घ्यायचा. तो खिसलेला असल्यामुळे मिक्स होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि त्यानंतर ते पूर्ण शिजू द्यायचा आपल्याला. तो पूर्ण मिक्स झाला की त्यामध्ये 1 लिंबाचा रस काढून घ्यायचा, बिया काढून टाकायच्या आणि फक्त जो 1 लिंबाचा रस निघेल तो रस यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला तिखट टाकायचे. तिखट अगदी कमीच वापरायचे, कारण आपण याला जाम स्वरूपात वापरणार. जेव्हा तुम्हाला गूळ एकदम कमी आणि तिखट जास्त वापरताल तेव्हा याला शेजवान चटणीसारखी टेस्ट येते. आता आपण यामध्ये जामसारखं करणार असल्यामुळे तिखट अगदी कमी वापरले आणि गूळ थोडा जास्त आहे. आणि मिरच्या फिक्क्या असल्यामुळं याची टेस्ट पण छान येते. आता याला अगदी शिजू द्यायचं आणि जितकं शिजेल पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये आटू द्यायचं आहे. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे अवश्य सांगा. आता आपले जाम सॉस म्हणा छान तयार झालेलं आहे. बघा, याचा नॅचरल कलर इतका छान आहे की याला फूड कलरची गरज नाही. आपण हे आता डबीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून 1 महिनाभर तुम्ही आरामात याचा यूज करू शकता. सँडविच म्हणा, पोळीसोबत खायला म्हणा याचा यूज करू शकता. आजच्या रेसिपीबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा, म्हणजे तुमचे आभार मला मानता येतील.